आपण वळूयात जगावर आणि भारतावर सुद्धा घोंघावणाऱ्या भीषण आर्थिक संकटाकडे। आखाती युद्धामुळे येत्या काळामध्ये भारतावरती भीषण आर्थिक संकट येण्याची भीती आहे, याची आता तुम्हालाही नक्कीच कल्पना आली आहे। पंतप्रधानांनी बचतीसाठी आवाहन केलं तेव्हाच तसे संकेत अप्रत्यक्षपणे मिळालेत। त्यातच आता ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे युद्ध पुन्हा भडकल्याचं संकट निर्माण झालंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इशारा दिलाय। इराणकडे स्वतःच्या बचावासाठी कमी वेळ उरलाय, करार मान्य न झाल्यास मोठा हल्ला केला जाईल असा इशारा देताना ट्रम्पने अमेरिकेची युद्धनौका इराणचा ड्रोन आखातामध्ये पाडत असल्याचा AI व्हिडिओ सुद्धा X वरती टाकलाय। इराणने याला तातडीने उत्तर दिलंय। आम्ही हल्ल्यासाठी सज्ज आहोत असं पुन्हा एकदा सांगितलंय आणि लगेच UAEच्या अणु ऊर्जा केंद्रावरती हल्ला सुद्धा केलाय। इतकंच नाही तर इराणच्या एका न्यूज चॅनलवरती चक्क AK-47 रायफल स्टुडिओमध्ये नाचवण्यात आली आणि त्या रायफलने UAE वरती हल्ला केल्याचं दाखवण्यात आलं। तुम्हाला सांगते, आखातात युद्ध अशा प्रकारे पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच तिकडे युक्रेन सुद्धा हार मानायला तयार नाहीये। युद्धविरामानंतरही युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवरती भीषण ड्रोन हल्ला केला। थोडक्यात सगळ्याच बाजूने युद्धाचा विळखा घट्ट होतोय असं दिसताच जागतिक बाजारामध्ये सोने चांदीवरती परिणाम व्हायला लागला। या दोन्ही मौल्यवान धातूच्या दरामध्ये वाढून आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले दर आणखीन वधारलेत आणि या सगळ्या अस्थिरतेचा रुपयावर परिणाम झाला नसता तर नवलच। आता तुम्हाला सांगते की डॉलर रुपयासमोर आणखी मजबूत झालाय आणि एका डॉलरची किंमत 96 रुपये 30 पैशांवरती पोहोचली। मागोमाग कच्चं तेल सुद्धा $111 प्रति बॅरल या 45 दिवसांच्या उच्चांकावरती पोहोचले। शिवाय आपल्याकडे झालेली पेट्रोल डिझेलची भाववाढ आता रंग दाखवायला लागली आहे। त्याचा भाजीपाल्यावरती लगेच परिणामही दिसायला लागलाय। 3 दिवसांपूर्वीच्या इंधन दरवाढीनंतर आता भाज्यांच्या किमती कडाडल्या आहेत आणि आत्ताच अनेक भागामध्ये सरासरी 100 रुपये किलोचा टप्पा भाज्यांनी ओलांडलाय। तर अशा प्रकारे जग भीषण अस्थिरतेकडे जात असल्याचं चित्र आहे आणि भारतालाही पुन्हा परीक्षा द्यायला लागणार असंही आता चित्र घडत होतंय। त्यामुळे आपला प्रश्न आपण पाहणार आहोत। आजचा दुसरा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला। याच अनुषंगाने आम्ही या विषयावरती आधारित दुसरा प्रश्न विचारलाय। आखातात पुन्हा युद्ध पेटल्यास देश या नात्याने आपण त्यासाठी तयार आहोत असं तुम्हाला वाटतं का? होय का नाही आम्हाला जरूर सांगा।